सर्वांना नमस्कार. मी विवेक हिरे, लॉजिकल हंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्सचा प्रतिनिधी. आज तुम्हाला पॅरेंट ॲपचा डेमो देणार आहे. तर जेव्हा आपण ॲपवर क्लिक करतो तर हा लॉग इन पेज दिसतो. तर सगळ्यात आधी स्कूल कोड जो आहे तो आपल्याला स्कूल स्वतःच प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर युजर नेम हा मोबाईल नंबर आपण जो शाळेला शेअर केला आहे तोच इथं वापरायचा आहे आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला स्टुडंटची अटेंडन्स दिसते. आपल्या पाल्याची जी हजेरी घेतली आहे ती इथं दिसते, प्रेझेंट किंवा ॲबसेंट. त्यानंतर टुडेज लेक्चर म्हणजे आजच्या दिवशी तुमच्या पाल्याचे कोणते कोणते लेक्चर आहेत ते टायमिंगनुसार दिसतात आणि कोणते शिक्षक ते घेत आहे ते पण दिसतं. तर 8 ते 8:30 हा जॉग्रफी लेक्चर आहे आणि ते अनिकेत आंत्रे सर घेत आहेत. त्याचप्रमाणे शेवटचं लेक्चर जो आहे हिंदीचा आहे तो नरेंद्र काळे म्हणून सर आहेत, ते 12 ते 12:30 असे घेत आहेत. तर ते दिसतं. अपकमिंग इव्हेंट्स म्हणजे पुढचे येणारे काही कार्यक्रम असतील तर ते आपण डॅशबोर्डवर पाहू शकतो. इव्हेंट आहे टीचर्स डे प्रोग्राम प्रॅक्टिस आणि व्हेन्यू आहे ऑडिटोरियम हॉल. तर त्याच्यावर टॅप केल्यावर आपल्याला इव्हेंटचे डिटेल्स दिसतात. इव्हेंटचे टायटल दिसतं, इव्हेंट डेट दिसतो. 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर असा हा इव्हेंट आहे. इव्हेंटचे टायमिंग दिसतात. रोज 1:30 वाजता ते 4 वाजता हा इव्हेंट चालू आहे. इव्हेंटचे डिस्क्रिप्शन आणि इव्हेंट कोऑर्डिनेटर, जो व्यक्ती हा इव्हेंट कोऑर्डिनेट करतोय त्याचं नाव पण दिसतं. तसंच 15 ऑगस्ट हा इंडिपेंडन्स डे आहे, तो इव्हेंट पण इथं दिसतो डॅशबोर्डला. इव्हेंट टायटल, डेट, टायमिंग आणि डिस्क्रिप्शन आणि कोऑर्डिनेटरचं नाव पण दिसतं. आणि समजा सोबत काही इमेज किंवा URL पण असेल तर ते पण दिसतं. तर जेव्हा आपण होम पेजवर जातो तर सगळ्यात आधी अटेंडन्स मेनू आहे. अटेंडन्स मेनूमध्ये जे तुमच्या महिन्याभराची अटेंडन्स आहे पाल्याची ती दिसते. तर हे 1/8 ते आज 6/8 पूर्ण रेकॉर्ड दिसतो. 2 आणि 3 तारखेला तो ॲबसेंट होता. आणि समजा मला मे 2024ची अटेंडन्स बघायची आहे तर मी या डेट पिकरनी मागं जाईन. मे महिना चूज करा, 2024 वर्ष. तर मला मे महिन्याची सुद्धा अटेंडन्स दिसते इथं. टाईम टेबल म्हणजे मला आठवड्याभराचे जेवढे पाल्याचे लेक्चर आहेत ते पण दिसतात. आज मंगळवार आहे तर आज एवढे पिरियड्स आहेत, एवढे लेक्चर आहेत, जे विथ टायमिंग्स, कोणता विषय आहे आणि कोणते शिक्षक घेतात ते पण इथं दिसतं. आणि यात रिसेस पण दिसते. समजा मला उद्याचे किंवा आदल्या दिवशीचे बघायचे ते सुद्धा दिसतात विथ टायमिंग, विषय आणि शिक्षक. होमवर्क म्हणजे गृहपाठ. समजा आपल्या पाल्याला होमवर्क म्हणजे गृहपाठ पाठवलं आहे त्याची माहितीसुद्धा इथं दिसते. जेव्हा आपण टॅप करतो लिस्टिंगला तेव्हा गृहपाठाचा विषय, त्याचं टायटल, क्रिएट अ चार्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रॉक्स, त्याची सुरुवात आणि कोणत्या दिवशी ते गृहपाठ संपतं आहे, कोणत्या दिवसापर्यंत ते मागणार आहेत ते पण दिसतं. ते डिस्क्रिप्शन म्हणजे अजून थोडक्यात माहिती आणि होमवर्क मीडिया फाईल डाउनलोड. त्यासोबत एखादा जर फोटो अटॅच केला किंवा मग URL म्हणजे व्हिडिओ जर पाठवला तर तो सुद्धा दिसतो आपल्याला. समजा ते
गृहपाठाची माहिती खूप चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचू शकते. तर नंतर येतं नोटीस. काही महत्त्वाच्या सूचना असतील तर ते नोटीस मेनूमध्ये शेअर करतात. डू पेमेंट रिगार्डिंग मेल. आता या नोटीसमध्ये नोटीस पाठवण्याचा दिनांक, फ्रॉम मनी म्हणजे कोणी पाठवले आहे, सुपर ॲडमिननी, नोटीसचं टायटल, सुरुवात आणि शेवटची तारीख, म्हणजे इम्पॉर्टंट नोटीस म्हणजे महत्त्वाचं आहे की नाही, किती महत्त्वाचं आहे ते, आणि डिस्क्रिप्शन. हे लाल मार्क म्हणजे किती महत्त्वाचं आहे की नाही. आता हा जो दुसरा आहे, फर्स्ट पॅरेंट्स टीचर्स मीट ऑफ न्यू अकॅडमिक इयर, ह्याला रेड मार्क नाही. आणि इथं आपण इमेज पण शेअर करतो. नंतर आहे गॅलरी. समजा एखादा इव्हेंट आधी झाला असेल आणि शाळेला त्याचे फोटोज किंवा व्हिडिओ आपल्या मेंबरसोबत शेअर करायचे असेल तर ते या ठिकाणी आपण शाळा शेअर करते. आता समजा इंटरनॅशनल योगा डे आत्ताच झाला तर त्याचे समजा व्हिडिओ शाळेला शेअर करायचे असेल तर ते या ठिकाणी करतात. तर इथं जाऊन फक्त फोटोज पाहू शकतो आपण, किंवा URL व्हिडिओची लिंक पण दिली आहे. पॅरेंट्स इथं आई आणि वडिलांची पूर्ण माहिती आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. कॅलेंडरमध्ये आपल्याला 3 गोष्टी दिसतात. पहिला तर इव्हेंट आहे. इव्हेंट जो आपल्याला डॅशबोर्डवर दिसतो तो इथं पण कॅलेंडर मेनूमध्ये पण दिसतो. समजा आजचा जो इव्हेंट आहे, इव्हेंट टीचर्स डे प्रोग्राम प्रॅक्टिस, तर इथं टॅप केल्यावर आपल्याला पूर्ण इव्हेंटचे डिटेल्स दिसतात. इव्हेंट टायटल, इव्हेंट डेट, टायमिंग, त्याचं डिस्क्रिप्शन आणि कोऑर्डिनेटर कोणता व्यक्ती तो हँडल करतो आहे त्याचं नाव पण दिसतं. आणि अजून हॉलिडे दिसतो. त्या दिवशी जर सुट्टी असेल तर हा इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा इथं रिफ्लेक्ट होतो. हॉलिडे डेट 15 ऑगस्ट आणि डिस्क्रिप्शन त्याची माहिती. आणि समजा वेकेशन, आणि तिसरी गोष्ट आहे वेकेशन, म्हणजे मोठ्या ज्या सुट्ट्या असतात. आता यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे तर मी तो सेट केला आहे, पाहू आपण दिसते का नाही. ऑक्टोबरमध्ये दिवाळी वेकेशन, इथं टॅप केल्यावर त्याची पूर्ण माहिती भेटते. स्टार्ट डेट, एंड डेट 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असे 10 दिवस सुट्टी सेट केली आहे. तर नोव्हेंबरमध्ये जाऊन आपण क्रॉस चेक करू शकतो. 5 तारखेला सुद्धा ती दिसते, 6ला दिसणार नाही कारण ती संपते तेव्हा. तर पुढं आपण बघणार आहोत अकॅडमिक फीज हा मेन्यू. तर जेव्हा आपण अकॅडमिक फीजला टॅप करू तर हा पेज आपल्याला दिसतो. टोटल फीज म्हणजे आपल्या पाल्याची वार्षिक टोटल फीज. त्याच्यानंतर पेड अमाऊंट म्हणजे आत्तापर्यंत आपण कोणतीच फी पे केली नाही. ड्यू अमाऊंट म्हणजे 35,000 बाकी आहे न डिस्काउंट अमाऊंट. फी पर्टिक्युलर्स म्हणजे टोटल फी डिवाईड केलेली असते, तर त्यातली ट्युशन फी 10,000, डेव्हलपमेंट फी 20,000, स्टेशनरी 5,000, फी पेमेंट टर्म्स अँड डिस्काउंट्स. आता याच्यात शाळा काही अतिशर्ती लावतं. समजा आपण पूर्ण वर्षाची फी एकदाच भरली एकच इन्स्टॉलमेंटमध्ये तर टोटल फी 35,000 सांगितली आहे. ॲप्लिकेबल डिस्काउंट 10% 35,000वर, मग ती टोटल फी होती 32,000. इन्स्टॉलमेंट नंबर 1 म्हणजे एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये वर्षभराची फी भरल्यावर, आणि ही शेवटची तारीख आहे 30/6. 30/6 पर्यंतच आपण
ही वार्षिक फी एकदा भरू शकतो. जर आपण प्रत्येक महिन्यात भरली तर टोटल फी 35,000, त्याच्यावर कोणताही डिस्काउंट नाही आणि ॲप्लिकेबल फी 35,000, इन्स्टॉलमेंट्स 12 आणि हे 12ही इन्स्टॉलमेंटची माहिती आहे. डिस्काउंट एंड डेट शेवटची तारीख 8/8/2024. नंतर क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्याला आपण 3 महिन्याचे एकदाच भरल्यावर टोटल फीज आहे आपली 35,000. डिस्काउंट ॲप्लिकेबल डिस्काउंटचं पर्सेंटेज आहे 5% आणि आपल्याला 33,500 ही टोटल फी भरावी लागेल. तर इन्स्टॉलमेंट्स इन्फो पाहिल्यावर इथं 4 इन्स्टॉलमेंट्स दिसतात. पहिली आहे डिस्काउंट एंड डेट 30/6 दुसरी आहे डिस्काउंट एंड डेट 31/7 तिसरी आहे 30/9 आणि चौथी आहे 31/1 तर या डेटच्या आधी भरली तरच हे डिस्काउंट ॲप्लिकेबल आहे. आणि जेव्हा आपण स्कूलमध्ये ही फीज भरू तेव्हा ही इन्फॉर्मेशन अपडेट होती. हा चार्ट रेड कलरचा ग्रीन होतो. दुसरी आहे ट्रान्सपोर्ट फी. जेव्हा आपण पाल्याला बसची सुविधा घेतो तेव्हा आपल्याला फीज भरावी लागते. तर ह्या पाल्याची वार्षिक फी आहे 18,000. पेड अमाऊंट आहे 0. ड्यू अमाऊंट म्हणजे बाकी अमाऊंट टोटल 18,000 आहे. तर ट्रान्सपोर्ट फी डिटेल्स यात प्रत्येक माहिती दिली आहे फीची. रूटचं नाव आहे. स्टॉपेज नेम म्हणजे आपण आपल्या पाल्याला बस कुठून पिकअप करते ते दिसतं. टाईप पिक ड्रॉप फ्रॉम डेट म्हणजे जून 24, 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत ही टोटल फीज दिसते. प्राईज आहे 1800 म्हणजे महिन्याला 1800 फी आहे. टोटल फीज आहे 18,000. वार्षिक फी 18,000 आहे आणि त्यावर कोणतंच डिस्काउंट नाही. पेड फीज 0 आहे. अजून कोणतीच फी पे केली नाही. आणि ड्यू फी म्हणजे बाकी फी आहे 18,000. आणि जेव्हा आपण स्वतः स्कूलमध्ये ही फीज भरतो तेव्हा हा जो रेड चार्ट आहे तो अपडेट होतो आणि आपल्याला सुधारित माहिती कळते.